टीप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आहे आणि एक धाव तिथे पूर्ण होणार आहे आणि एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला निश्चित पाहायला मिळतो आहे. धाव फलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या आपण इथे पाहतोय 8 धावा. 8 धावा धावफलकावर. अमोल कासार पहिलं षटक हाताळत आहेत. एक मिनिट सर. नऊ धावा. अमोल कासार पहिलं षटक टाकतायत. समोरच्या बाजूला आपण पाहणार आहोत सुहास खुळे स्ट्रायकिंग एंडवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवर हा चेंडू प्रॉपर येऊ शकलेला नाहीये आणि इथे आपण पाहणार आहोत मैदानामध्ये धाव मात्र कुठल्याही प्रकारची नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकता स्थिरावलेली आहे 9 आकड्यावर. या अगोदर दोन्ही संघांचा विचार जर केला तर आज दिवसभरामध्ये या दोन्ही संघांनी एक सामना खेळला आणि तो सामना दोन्ही संघांनी जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून क्वालिफायर 2 मध्ये जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र जाणार फक्त एक संघ. तो संघ कोणता आहे? यावेळेला हवेत चेंडू खेळलाय. जरूर मिड विकेटच्या दिशेला आक्रमण केलं जाणार आहे. सुहास खुळे यांच्या बॅटमधून चेंडू जातोय. 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. 4 धावा. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. श्री साई सह्याद्री रविभाऊ मते आणि वैभव दादा मते यांचा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला संजूभाऊ गिरी 11 लोणीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे यांच्या मालकीचा हा संघ आपण मैदानावरती पाहू शकता. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण प्रथमेश यांना पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये आपण सुहास खुळे यांना पाहिलं. नाबाद तो सामना त्यांनी जिंकून दिला. या सामन्यामध्ये पाहूयात कशा रीतीचा खेळ त्यांचा होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी शुभम गीते येत आहेत. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक संजूभाऊ गिरी 11 लोणी या संघाचे कर्णधार मात्र गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय प्रशंसनीय कामगिरी करणारा आश्वी गावचा हा खेळाडू शुभम गीते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील हरहुन्नरी खेळाडू म्हणजेच प्रथमेश राठोड आयकॉनच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये खेळतोय. मित्रांनो आपण सोलापूर जिल्ह्यामधून अनेक खेळाडू पाहिले. आपण जर बघितलं तर सोलापूरवरून संदीप राठोड असतील, विठ्ठल चव्हाण याच जिल्ह्यातून आलेत. कृष्णा सातपुते सरांना आपण या जिल्ह्यामधून पाहिलं आणि आज प्रथमेश राठोड देखील सोलापूर जिल्ह्यातला एक प्रतिभावंत खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर क्लासिकल फटका येतोय. 4 धावा. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण करणारा प्रथमेश राठोड आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेल्यानंतर लेफ्ट कटचा हा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत जरूर. एक सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या एकने पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा बदल आहे 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आपण प्रथमेश राठोडच्या बाबतीत थोडीशी चर्चा जर केली मित्रांनो तर अनेक मोठ्या स्पर्धा तो खेळला. आत्ता मागच्या काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये जाऊन त्यानं शतक बनवलं आणि आज लोणी प्रीमियर लीगमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण प्रथमेश राठोडला खेळताना पाहतो. एक आयकॉनचं पूर्ण पॅकेज काय असतं ना हे प्रथमेश राठोडकडे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आणि संघ पुढे घेऊन जाण्यामध्ये असलेली जी क्षमता आहे ना ती प्रथमेश राठोडकडे आपल्याला बघायला मिळते आहे. यावेळेस सुहास खुळे यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका जाणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे रमेश शिराळे आहेत.
या स्पर्धेमध्ये रमेश शिराळेनं सुद्धा आपल्या सर्वांना प्रभावित केलं आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिल्या जाणाऱ्या धावसंख्या जाणारे पुढे 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 20 धावा आपण धावफलकावरती पाहणार आहोत. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व आज 6वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8च्या लढती सुरू आहेत. फुल टॉस होता, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे निलेश वरपे पकडतायत झेल. पहिली मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद होत आहेत सुहास खुळे. बॅक टू द पॅव्हेलियन. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. लोवर फुल टॉस चेंडू होता. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे होताना पाहायला मिळालं नाहीये. पॉवर जनरेट सुद्धा झाली नाही आणि तिथे चांगला झेल, चांगलं इलिव्हेशन तिथे आपल्याला बघायला मिळालं. झेल पकडत असताना निलेश वरपे यांना आपण पाहिले. पहिला धक्का बसलाय आणि पहिला फलंदाज सुहास खुळे यांच्या रूपामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. संदेश तांबे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. पहिलं यश शुभम गीते या ठिकाणी संघाला मिळवून देत आहेत. इथून पुढे काय घडणार, इथून पुढे किती धावा बनवल्या जाणार, किती धाव्यांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाणार, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तितकेच तगडे आणि ताकदवान फलंदाज आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासमोर एक चांगलं आव्हान उभं करावं लागणार आहे. हो, बॅटची इनसाइड एज होती तिथे आणि बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवला सुद्धा गेला. एक धाव पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये हलकासा बदल होतोय. धावफलकावरती 21 धावा. या स्पर्धेमध्ये अनेक झेल आपण बघितले मित्रांनो. गणेश जाधव सरांनी एक झेल पकडला होता पहा, तेही यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर झेल पकडणं थोडंसं कठीण असतं यष्टीरक्षकाला. इथे मात्र गणेश जाधव सरांनी चांगला झेल पकडला होता. शुभमचे प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले. एक धाव मात्र आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार. धावसंख्या 21 या आकड्यावर. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे. हवेत चेंडू, थोडासा पुढे चेंडू नक्कीच पडतोय आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो आणि हा चेंडू सीमारेषा पार. भाग्यशाली चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. या महत्वाच्या लढतीमध्ये तुम्हाला या चुका खरं तर टाळाव्या लागणार आहेत. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 बाद 25 धावा आपण धावफलकावरती पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकं संपल्यानंतर 1 बाद 25 अशी धावसंख्या आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत संघाचे आयकॉन किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. या संघासाठी संजू भाऊ गिरी 11 या संघासाठी तो आशेचा किरण खरं तर ठरलेला आहे. तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो, ज्या वेळेला संजू भाऊ गिरी 11 पहिल्या दिवशी खेळला त्या दिवशी किरण खोबरे थोडेसे आजारी असताना आपल्याला बघायला मिळाले, परंतु त्यानंतर किरण खोबरेनं सुद्धा आपल्या खेळामध्ये खूप चांगले एफर्ट लावलेले आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू, बॅटचा बाहेरचा स्पर्श होता, परंतु शुभम म्हस्के यांनी इथे झेल ड्रॉप करत असताना आपण शुभम म्हस्के यांना पाहिलेला आहे. चेंडू खूप चांगल्या रीतीने तुम्हाला गॅदर करावा लागतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेला तुम्ही असता. अगदी मार्क बाउचर यांच्यासारखं गॅदर द बॉल विथ ओपन पाल्म अँड सॉफ्ट हँड. तुमची क्षेत्ररक्षणामध्ये असलेली जी काही सूत्र असतात त्याचबरोबरीने महत्त्वाचं काम यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जो असतो त्याच्यावरच मोठी जबाबदारी खरं तर असते मैदानामध्ये. धावफलकावरती जाणार आहोत. धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाणार आहे. 1 बाद 26. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता किरण खोबरे यांच्या माध्यमातून झेल घेण्याची वेगवेगळी तंत्र आहेत आणि त्या तंत्राचा वापर करून तुम्ही झेल पकडायचे असतात. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या 26. स्ट्रायकिंग एंडला आता प्रथमेश राठोड यांना तुम्ही पाहताय. सोलापूर जिल्ह्यातील एक प्रतिभावंत खेळाडू.
प्रशंसनीय उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये त्याची पाहायला मिळाली आणि खूप क्लास त्यांनी बॅटिंग केलेली आहे. खरं तर आज त्याच्या बॅटमधून खूप चांगले फटके आपल्याला बघायला मिळालेले आहेत. या फलंदाजीसाठी त्याची ओळख सातत्याने राहिलेली आहे. आज त्याच्यावरती सुद्धा अनेकांच्या नजर आहेत. आयकॉन म्हणून तो खेळतोय प्रथमेश राठोड, तर दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्याचा सितारा म्हणून ज्याची ओळख आहे तो सुद्धा गोलंदाजी करतोय किरण खोबरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळायचं होतं, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलच्या लाईनमध्ये खरं तर आले नाही, थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश राठोड यांनी केला. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. किरण खोबरे येथे चांगले षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिरावलेली आहे 26 धावा. तिसरं षटक सुरू असताना किरण खोबरेची 2 षटकं जी आहेत ना ती महत्त्वाची ठरणार आहेत. कमी गतीने टाकलाय, स्लोवर 1 तिथे पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णपणे फसवणारा हा चेंडू किरण खोबरेचा आहे. लेग बाईसच्या मदतीने 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. धावसंख्या जाते 1 ने पुढे. धावफलकावर 27 धावा, 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आपण सातत्याने चर्चा करतो की गोलंदाजाची दिशा आहे ना ती सामन्याची दशा ठरवत असते आणि त्यामुळे इथे गोलंदाजाची दिशा काय आहे त्यावरून सामन्याची दशा नक्कीच ठरवली जाणार आहे. किरण खोबरे समोर संदेश तांबे. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाहीये. तिथे एकच धाव मिळेल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. ही एक वेगळी रणनीती असते खरं तर. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर क्रिकेटचा खेळ हा रणनीतीनुसार सुद्धा खेळला गेला पाहिजे. आज संदेश तांबे यांना तुम्ही जर पाहिलं तर मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी आले सुहास कोळे बाद झाल्यानंतर आणि त्यांच्यावरती सुद्धा एक महत्त्वपूर्ण जबाबदारी मात्र त्यांच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. प्रथमेश राठोड यांना चांगली साथ देण्याची त्यांना आवश्यकता आहे. त्या संघामध्ये सचिन बर्गेसारखा एक अनुभवी खेळाडू आज श्री साई सह्याद्री या संघाकडून खेळताना आपण पाहणार आहोत. किरण तयार, आडव्या बॅटनं चेंडू खेळला जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव तिथे पूर्ण होणार. उमेश लिंगायत त्यांना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहणार आहोत. षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 1 बाद 29 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तीन ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 1 बाद 29 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अर्धा डाव तर संपलाय. षटक क्रमांक 4 घेऊन येणार आहेत. शुभम गीते यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. पाहूयात उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा इथून पुढे बनवल्या जाणार आहेत. प्रत्येकाला कामगिरी करावी लागणार आहे. सामना फार महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघांचा विचार जर आपण केला तर दोन्ही संघांनी निश्चय केला की हा सामना जिंकायचा आहे आणि क्वालिफायर 2 मध्ये जाऊन दाखल व्हायचं आहे. परंतु दाखल होणारा संघ कोणता आहे अजून तो प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे. या वेळेला खूप चांगला बॉल होता, वेगात निघून गेलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न खरं तर इथे राहिला. संपर्क नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावफलकावरती आपण जर बघितलं मित्रांनो तर धावा स्थिरावलेल्या आहेत. 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. अनेक फलंदाजाचे काही ट्रेडमार्क फटके असतात, त्यामध्ये अनेक खेळाडूंचा उल्लेख आपल्याला खरं तर करता येईल. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट अँड पुलचा हा बहारदार फटका येतोय. फलंदाज प्रथमेश राठोडचा षटकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. अप्रतिम फटका होता. खूप टप्प्याचा चेंडू ओळखला, त्यानंतर प्रॉपर टायमिंग साधत असताना शॉर्ट अँड पुल केलं आणि चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे.
षटकार वसूल करत असताना आपण प्रथमेशला पाहिलंय. धावसंख्या 35. यावेळेला परत एकदा गोलंदाज शुभम गीतेला दाखवले आसमान आणि बॅक टू बॅक दुसरा बहारदार आलिशान षटकार. आता मी नाही कोणाला बी फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. काय फलंदाजी करतोय प्रथमेश राठोड. जबरदस्त बॅटिंग करताना पाहतो आपण. 12 चेंडू आणि 30 धावा त्याने नाबाद बनवलेल्या आहेत. मित्रांनो, आय कॉन्टॅक्ट तुम्ही त्याचा जर पाहिला तर खूप चांगला बघायला मिळतो. हँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं बघायला मिळतं आणि बॉलच्या लाईनमध्ये तो येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगले फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर 41 धावा. परत एकदा लागोपाठचा तिसरा षटकार. तेच क्षेत्र आणि तोच रिझल्ट. बॅक टू बॅक 3 सिक्सेस इन अ रो. नाव प्रथमेश राठोड. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. अप्रतिम नेत्र दीपक फटकेबाजी आपण मैदानामध्ये प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून पाहतोय. 3 लागोपाठचे षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 47 धावा. शुभम गीते तयार आहेत. परत एकदा ओहो लागोपाठचा चौथा षटकार. रावडी राठोड प्रथमेश राठोड. चालत डांगडिंग छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. प्रथमेश राठोडची आता वादळी खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अकराळ विकराळ रूप त्याचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. बॉल टाका. 4 लागोपाठचे षटकार त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्या वाढली आहे. 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अर्धशतक पार श्री साई सह्याद्रीचा संघ जाताना पाहायला मिळतोय. 1 बाद 53 धावा धावफलकावर आपण पाहतो मैदानामध्ये. शुभम गीतेच्या विरुद्ध केले जाणारं प्रचंड मोठं आक्रमण जे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. मी सोलापूरवरून या लोणीमध्ये का आलोय हे आज प्रथमेश राठोड खरं तर मित्रांनो दाखवून देताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मन जिंकणारी कामगिरी आज प्रथमेश राठोडची मैदानावरती पाहायला मिळते आहे. मित्रांनो, नक्कीच तुमचं कर्तृत्व काय आहे, कारण सन्मान हा माणसाचा होत नाही, त्याच्या कर्तृत्वाचा होतो. ओहो, बॅक टू बॅक 5 सिक्सेस इन अ रो. लागोपाठचा 5वा षटकार प्रथमेश राठोड सोलापूरकर. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला बुक्की. तुला देऊ का माझ्या गोलीगन पॅटर्नची बुक्की. थँक्यू डीजे. थँक्यू. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आपल्या स्क्रीनवरती हे लागोपाठचे 5 षटकार तुम्ही पाहू शकता मित्रांनो. शॉर्ट अँड पुलचा हा फटका तिथे षटकार मिळाला. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर शुभम गीतेच्या माध्यमातून परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परत एकदा शॉर्ट अँड पुलचा फटका पाहायला मिळाला. हा लागोपाठचा 2रा षटकार होता. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर 3रा षटकार सुद्धा आपण पाहू शकतो मैदानामध्ये. यावेळेस ऑन द राईस खेळलेला हा फटका. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 5वा षटकार देखील आपल्याला इथे स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तो सुद्धा ऑन द राईस खेळलेला फटका. लागोपाठचे 5 षटकार या स्पर्धेमध्ये खेळण्याचा विक्रम प्रथमेश राठोडने केलाय. 4 ओव्हर झाल्यात, 59 धावा आणि प्रथमेश राठोड खेळतायत 15 चेंडू
48 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करतायत. किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. फुलर लेंथ इथे संदेश तांबे सुद्धा आता प्रचंड मोठं आक्रमण करतायत. किरण खोबरेचं भव्य स्वागत. 6 षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. या अगोदर संदेश तांबे यांचा झेल मित्रांनो मैदानामध्ये सुटला होता आणि त्या झेलाचा परिणाम तुम्ही जर बघितला ना तर पहिल्या चेंडूवर किरण खोबरेच्या विरोधामध्ये षटक क्रमांक 5 ची सुरुवात षटकाराने देण्यात केली आहे. यावेळेला कुटप्प्याचा बॉल हवेत आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देताना बघायला मिळत आहेत. शुभम गीते चेंडूवर देत आहेत. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा मित्रांनो इथे पडून पूर्ण केल्यात. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे मैदानामध्ये या 2 फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो म्हटलं जातं की जास्त धावलं की दम लागतो आणि जास्त धावायला सुद्धा दमच लागतो. इथे तेच चित्र आपण पाहिलं. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, काय कॉलिंग आहे 2 फलंदाजांमध्ये. खूप चांगलं कॉम्बिनेशन सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. 3 धावा पूर्ण केल्या. 3च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 68 धावा. 15 चेंडू 48 धाव्यांवर मात्र मैदानावरती नाबाद खेळतोय सोलापूरकर प्रथमेश राठोड. त्यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या दरम्यान थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि मिळतोय शानदार चौकार. अर्धशतक पूर्ण केलंय. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. या स्पर्धेतलं 7वं अर्धशतक पूर्ण करणारा प्रथमेश राठोड साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा बॅटवर खरं आपण प्रथमेश राठोड. वाह, क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी आज प्रभावित केलंय. आज प्रशंसनीय कामगिरी, आज उल्लेखनीय कामगिरी प्रथमेशची पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडू लोवर फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालेलं आहे. 1 धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा होणारा बदल आहे. प्रथमेश राठोडसाठी रवींद्र यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे या खेळीसाठी. आणि संजूभाऊ गिरी साहेबांच्या वतीनं प्रथमेशची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. जो गोलंदाज प्रथमेश राठोडची विकेट घेईल 1100 रुपयांचं त्याला पारितोषिक आहे. किरण खोबरे. वा, यावेळेचा चेंडू हवेत आहे परंतु तिथे उमेश लिंगायत चूक करणार नाहीत. झेल पकडलाय फलंदाज संदेश तांबे. बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. खूप चांगली बॅटिंग आपण संदेश तांबे यांची सुद्धा मैदानामध्ये पाहिली. एक जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. अमित तांबे संघाचे आयडॉल आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर किरण खोबरे. बॅटची इनसाइड एज घेणारा चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने जाणार आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर जाऊयात. 2 बाद 73 धावा, 73 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली.
5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकं संपल्यानंतर 73 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज निलेश वरपे स्वतः संघमालक आहेत आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. शेवटचं षटक मैदानावरती टाकले जाणार आहे. समोर जर आपण पाहिलं तर सोलापूरचा लढवय्या खेळाडू प्रथमेश राठोड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 73 धावा बनवल्या. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जाणार आहेत, किती धावा पहिल्या डावामध्ये होत आहेत, किती धाव्यांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जातं ते पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, लढावं लागणार आहे. प्रत्येकाला इथे लढावं लागणार आहे, कारण लढण्याची हिंमत ठेवणारा कधी संपत नसतो. त्यामुळे लढण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे. त्यामुळे आज लढायचं आहे, आज मैदानाच्या आतमध्ये धडपड करायची आहे. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील. चेक केलं जाणार आहे. शॉट नेमकं कुठून अटेम्प्ट केलाय, कुठून खेळलाय ते चेक केलं जाईल. बरोबर ना सर? ओके. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सतीश भालेराव सरांना पाहतोय. काय निर्णय येईल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. नामदार चषक 2024चा थरार आपण पाहतोय. सुपर 8चा ब गट आज खेळतोय. या अगोदर तुम्ही जर बघितलं तर काल क्वालिफायर 1 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला मिळाला तो म्हणजे पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघासोबत उद्या पहिला क्वालिफायर कोण खेळणार, या सामन्यातून जो जिंकणार आहे तो पायरन्स क्रिकेट क्लब लोणी सोबत पहिला क्वालिफायर खेळणार आहे. यस, चौकार. 4 धावा मिळत आहेत. तर तुम्ही यष्टांच्या पाठीमागून शॉट अटेम्प्ट केला, जर तुमचे दोन्ही पाय किंवा तुमचं पूर्ण शरीर तिकडे असल्यावर तुम्ही शॉट जर खेळला असेल तर तिथे त्या धावा तुम्हाला मिळत नाहीत. एक पाय तरी तुमचा. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव इथे मिळते आहे आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या वाढते. वाईड आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. धावफलकावरती जाऊयात. धावसंख्या झाली 78 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 78. निलेश वरपे गोलंदाजी करतायत. हवेत चेंडू आहे, फटका फसलाय आणि नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यानच्या कालावधीत 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावरती आपण पाहणार आहोत 80 धावा आता धावफलकावरती आहेत. 80 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं षटक सुरू असताना आपण पाहतोय श्री साई सह्याद्री त्यांच्या विरोधामध्ये संजूभाऊ गिरी 11 लोणी असा सामना. बॅटची इनसाइड घेणारा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे शुभम चेंडूवरती आले. डायरेक्ट हिट आणि फलंदाज प्रथमेश राठोड होत आहेत बाद. धरला नेम आणि केलाय गेम. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. 80 धावा 3 फलंदाज बाद. धावबादच्या रूपामध्ये प्रथमेश राठोड मात्र या ठिकाणी बाद झालेले आहेत. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूयात प्रथमेश राठोडसाठी. दर्जेदार अप्रतिम फलंदाजी आज त्याची पाहायला मिळाल्याने अनेक नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावरती 80 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकणचे एक लेजंड क्रिकेटर मैदानावरती आलेत. अनुभवी खेळाडू सचिन बर्गे मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही पहिल्या डावातला बाकी असणाऱ्या धावफलक 80 आकड्यावरती जाताना पाहायला मिळत आहे. लोणी प्रीमियर लीगचं एक शानदार बहारदार आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि आज ही क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. आज जर तुम्ही पाहिलं तर सुपर 8चा ब गट खेळतोय. उद्या या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. उद्या मिळणार विजेता. उद्या एक धाव पूर्ण झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. यस, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बिमर आहे का चेक केलं जाणार आहे.
फेअर डिलिव्हरी. तीन बाद 81 धावा. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या डावातले बाकी आहेत. यावेळेस फुल टॉस आणि चेंडूला फेकून देणार आहेत. अमित तांबे यांच्या बॅट मधून निघतोय दमदार षटकार. मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि अमित तांबे यांच्या बॅटमधून निघालेला एक दमदार षटकार आपण पाहतोय. या 6च्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा बदल झालाय. धावफलक दाखवत आहे 87 धावा, 87 रन्स. शेवटचा बॉल. यावेळेस पुढच्या एकदा वाह, अमित तांबेनं मात्र शेवट गोड केलाय. केला इशारा. जाता जाता 2 षटकार लागोपाठचे त्याने खेळलेत. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. मित्रांनो, 3 ओव्हर नंतर 35 धावा होत्या आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 93 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 94 धाव्यांचं आव्हान संजूभाऊ गिरी 11 लोणी या संघासमोर ठेवलेलं आहे. आता या 94 धावा बनवल्या जाणार आहेत की या 94 धावा रोखल्या जाणार आहेत तेही आपल्या सर्वांना पाहायचं आहे. नामदार चषक 2024 अर्थात लोणी प्रीमियर लीग. चौऱ्याण्णवचं आव्हान आहे. वंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळा. पहिल्या डावाचा विचार जर केला तर श्री साई सह्याद्री संघानं बनवल्या 93 धावा. प्रथमेश राठोड्याने 59 धावांची बहारदार खेळी केली. अमित तांबे 12 धावे संख्येवरती नाबाद राहिले. दुसऱ्या बाजूला संदेश तांबे 12 धावा त्यांनी बनवल्या. सुहास कुळे यांनी 7 धावा बनवल्या. गोलंदाजीचा विचार जर केला तर किरण खोबरेनं 2 षटकं टाकली, 17 धावा दिल्या, 1 विकेट त्यांना मिळाली. शुभम गीते यांनी 2 षटकं टाकली, 1 विकेट मिळाली. 42 सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत. नामदार चषक
2024 अर्थात लोणी प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सुपर 8चा थरार इथे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 36 चेंडू आणि 94 धावींची गरज. फुल ऑफ लेनचा बॉल अगदी डीप लॉंग मध्ये ट्रॅव्हल होणार आहे. फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करेल. पहिल्याच बॉलवरती धावफलकाला सुरुवात होताना तुम्ही पाहताय. पुढे एकदा बॉल हवेमध्ये. बॉल खाली. विकेट कीपर सचिन पारगे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज इथे असेल बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. प्रथमेश राठोड हे नाव आज खरं तर लोणी प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये एका वेगळ्या उंचीवरती गेले. कारण त्या पाठीमागं तितका दर्जेदार परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला. फर्स्ट इनिंगमध्ये लागोपाठचे खेळलेले 5 षटकार आणि त्यानंतर बॉलिंगमध्ये आल्याबरोबर इथे मात्र 1 विकेट मिळवत इथे मात्र एक ग्रेट थ्रू इथे मात्र जो मिळवून दिला. आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रथमेश राठोड इथे विजयाचे संकेत देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करताना इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अगदी निलेश वरपे महाराष्ट्र पोलीस आहेत. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस संघाला गरज असते त्यावेळेस ॲज अ बॅटल ॲज अ बॉलर म्हणून खूप मोठा रोल प्ले करताना आत्तापर्यंत ह्या संघामध्ये निलेश वरपे यांना तुम्ही पाहिले. समोर असणार आहेत प्रथमेश. अक्रॉस द बॅट खेळलाय. तिथे मात्र फिल्डर आपण पाहतोय खूप दूरवरती असेल. 1 बाउन्स बॉल जाणार आहे. बाउंड्री लाईन पार. निलेश वरपे यांच्या बॅटमध्ये येणार आहे सुंदर असा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे मैदानावरती आल्यात. निलेश वरपे यांच्याबद्दल आपण जी काही चर्चा केली आणि खरं तर त्या पद्धतीनं इथे मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठं टार्गेट समोर आहे आणि त्याबरोबर मोठे स्ट्रोक देखील इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उजव्या अगदी जवळपासनं हा चेंडू तुम्ही ट्रॅव्हल होता आणि या ठिकाणी जो जाताना पाहायला मिळणार आहे. अगदी वाईट लाईनला पकडत चेंडू करण्याचा प्रयत्न देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. शिरडापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि पहा स्ट्रोक खेळण्यासाठी इथे मात्र प्रवृत्त करण्याचा प्रयत्न प्रथमेश राठोडचा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. हा स्ट्रोक देखील तुम्ही पाहिला. अगदी बॅटची एज लागल्यानंतर स्लिपमध्ये हा बॉल गेला. तिथे फिल्डर थोडासा दूरवरती होता आणि कोणतीही धाव मैदानावरती मिळणार नाहीये. 2 डॉट बॉल येत आहेत. आल्याबरोबर एक चौकार तर वसूल केला पण त्यानंतर अशा पद्धतीचे डॉट बॉल इथे तुमच्यावरती पुढे एकदा प्रेशर निर्माण करणारे असतील. कारण 31 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 89 धावींची गरज विजयासाठी आहे. 31 चेंडू आणि 89 धावा. पुढे एकदा हा बॉल खेळाय जाणार आहे. बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत 4. चौकार. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. चला यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. बोथ ऑफ कॅप्टन्स. सन्माननीय सुशांत आहेर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. संगनायक आसिफ खतीब आणि भूषण उघडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपर्क करा आणि या ठिकाणी एक पारितोषिक देखील या ठिकाणी प्राइज येत आहे. सन्माननीय मयूर भाऊ गिरी यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज इथे मात्र
जिथेला जाणार आहे आणि तुम्ही पाहताय मैदानावरती मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळणार की नाही. या अगोदर तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं लागोपाठचे 5 सिक्सर्स आज ह्या स्पर्धेचे आकर्षण ठरताना तुम्हाला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न डीप लॉंग अगदी लॉंग ऑफमध्ये मिड ऑफमध्ये त्या ठिकाणी बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला फील्ड करेल, कोणतीही धाव मिळणार नाही. 29 बॉल शिल्लक आहेत, 85 बनवायच्यात आणि हे समीकरण थोडंसं इथे कागदावरती आपल्याला मोठं दिसतंय, पण फलंदाजी जर एक चांगली पाहायला मिळाली तर इथे नक्कीच ते शक्य होणार आहे. याबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल बाउंड्री लाईन पार, धावा मिळतील 4, चौकार 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत. राहुल शिंदे ओव्हर नंबर 2 मधून तुम्ही पाहताय मारा करतायत. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोड यांचं षटक तुम्ही पाहिलं, 1 विकेट मिळवली. रिव्हर्सचा प्रयत्न होता, याबरोबर फर्स्ट लाय बॉल मात्र आपण पाहतोय या ठिकाणी कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आणि खरं तर बॉलरचं देखील खूप कौतुक आपण या ठिकाणी करतोय आणि ते करणं देखील तितकंच योग्य आहे, कारण मोठे स्ट्रोक आल्यानंतर सिमेंट विकेटवरती इतक्या चांगल्या पद्धतीनं कमबॅक करणं ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे. समोरच्या बाजूला बॅटल जर आपण पाहिलं मनोज जायभावे आहे, ह्या बॅटलने देखील आपण पाहतो इथे खूप खरं तर ह्या स्पर्धेमध्ये इथे आक्रमकता दाखवली आहे, चमक दाखवली आहे. मनोज जायभावेच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हर, पुन्हा एकदा धावा मिळणार आहे 4. टॉस इथे संपूर्ण. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. तर इथे टॉस आपण पाहतोय संपन्न झालाय. हॉटेल जे होऊन तो जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, पण मैदानाच्या आतमध्ये मनोज जायभावे इथे थांबायला तयार नाहीये. लागोपाठचा दुसरा इथे तुम्हाला पाहायला मिळेल, चौकार 4 धावा. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. पहा हा स्ट्रोक खेळण्यासाठी खूप खरं तर रूम त्या ठिकाणी होती. तुम्ही पहा थोडेसे एक पाऊल पुढे टाकलं, त्यानंतर शॉट पूर्णपणे अटेम्प्ट केला आणि खरं तर ही योग्यता आयकॉन खेळाडूची आहे. रिव्हर्सचा प्रयत्न तिथे आपण पाहतो, फिल्डर अवेलेबल असेल, कोणतीही रन येत. हो लाजवाब धीरे हिट केलाय आणि तिथे प्रश्नचिन्ह देखील आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत, काय डिसिजन येणार. तर सुशांत आहेर यांच्या वतीने पारितोषिक येते. मनोज जायभावे यांनी जर लागोपाठच्या 3 षटकार पूर्ण केले तर 2100 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. डिरेक्ट हिट आणि स्पर्धेमधील मला वाटते पहिला डिरेक्ट हिट इथे आतापर्यंत पाहायला मिळाला. दुसरा तिसरा डिरेक्ट हिट कदाचित इथे असेल, पण तुम्ही पहा इतका क्लिअर आणि शार्प पद्धतीनं तुम्ही पाहताय डिरेक्ट हिट, इतका क्विक डिरेक्ट हिट तुम्हाला पाहायला मिळतो आणि ह्या गोष्टीची देखील आपण चर्चा केली. आणि अशा पद्धतीचे अटेम्प्ट तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येणारे असतात. इथे डिसिजन काय येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल निलेश वरपे तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत होते आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगला डिरेक्ट हिट. आयकॉन प्रथमेश राठोड आणि याने केलेला थ्रो नॉट आउट. बॅट्समन सेफ असेल, नॉट आउट इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमेश राठोड पहा बॅटिंगमध्ये खूप चमक दाखवली, बॉलिंगमध्ये देखील तितकाच परफॉर्मन्स, त्यानंतर फिल्डिंगमध्ये देखील इथे मात्र अव्वल ठरतायत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय असतो ना आयकॉन म्हणून संघामध्ये स्थान मिळवल्यानंतर ऑलराऊंडर इथे परफॉर्मन्स कशा पद्धतीचा असतो हे प्रथमेश राठोडला पाहता तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे. पहा प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये अलीकडच्या काळामध्ये पहा टीम ओनरचा कल जर आपण पाहिलं पूर्णपणे ऑलराऊंडर आयकॉनकडे जास्त पद्धतीने असतो. त्यामुळे खरं तर आज प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये आयकॉन ऑलराऊंडर जास्तीत जास्त तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये लेफ्ट हँडर बॉलर जर जो असेल तर कदाचित नक्कीच
तो संघाचा प्लस पॉइंट ठरू शकतो. निलेश वरपेच्या बॅट मधनं हा बॉल तिथे मात्र फिल्डिंग देखील अतिशय अप्रतिम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. अमित तांबे देयर इज अ मॅन. असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. आराट डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. चांगले एफर्ट्स इथे तुम्हाला पाहायला मिळतात. कॅच जरी पाहायला मिळाला नसेल पण त्यानंतर अमित तांबेचे खूप चांगले एफर्ट्स इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण हे खूप गरजेचं आहे. स्कोर कार्ड देखील पुढे जाणार आहे. पुन्हा एकदा आयकॉन विरुद्ध इथे मात्र बॉलिंग जी तुम्हाला पाहायला मिळते प्रथमेश राठोड विरुद्ध मनोज जायभावे. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशा पद्धतीची मॅच इथे आता रंगणार आहे. फर्स्ट इनिंगमध्ये प्रथमेश राठोडनं इथं मात्र आपली भूमिका पूर्णपणे चोख पार पाडली. आपल्या रोलला पूर्णपणे न्याय दिला. आणि तुम्ही पहा इथे आता मनोज जायभावे देखील मैदानावरती कशा पद्धतीची कामगिरी करणार आहे. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये खरं तर खूप ॲक्टिव्ह आणि खूप ॲग्रेसिव्ह असा प्लेअर म्हणून समोर आलेला आहे. आणि ह्या मॅचमध्ये देखील एक चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल कारण मॅच थोडीशी इथे लोड होताना जी तुम्हाला पाहायला मिळेल. डीप कव्हर पॉईंटमध्ये हा बॉल एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल आणि याबरोबर एक सिंगल इथे मात्र येणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव होत आहेत. 24 धावा धावफलकामध्ये आल्यात. कॅल्क्युलेशन थोडंसं पुन्हा एकदा बदलतंय. 21 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 70 धावेंची गरज. पुन्हा एकदा हा बॉल पहा खेळलाय एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये. फिल्डर तिथे असेल. चेंडूला फील्ड करतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र जे पाहायला मिळालं 25 धावा आहेत स्कोरबोर्डवरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये देखील मी म्हणेल इथे कुठंतरी इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे आपण पाहतोय थोडंसं बॅकफुटवरती आतापर्यंत ठेवलंय. कारण ज्या पद्धतीने बॉलिंग प्रथमेश राठोडने केली खूप ॲग्रेसिव्ह अशी बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहा प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर अपडेट होणं हे देखील मैदानावरती तितकंच गरजेचं असतं. तुम्ही नोकियाचा जुना मोबाईल पाहिला असेल. खरं तर नोकियाचा मोबाईल हा खूप फेमस होता पण त्यामध्ये अपडेट तुम्हाला पाहायला मिळालं नाही कालांतराने. जर आपण पाहिलं अगदी तो मोबाईल अगदी खूप दूरवरती पाहायला मिळाला. लोकांची पसंती कमी व्हायला लागली आणि त्याची जागा इतरत्र अँड्रॉइड मोबाईल घेताना पाहायला मिळते कारण त्याच्यामध्ये अपडेट होते. आणि तुम्ही पहा क्रिकेटमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. तुम्ही अपडेट राहणं हे मैदानावरती फार गरजेचं असेल. हो पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मॅग्निफिसंट स्ट्रोक. निलेश वरपे 4 धावा चौकार 4 रन. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. ओव्हर नंबर 3 संपतीये. 3 षटकानंतर 29 धावा इथे धावफलकामध्ये आल्यात. 18 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 65 धावींची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 3 षटकांच्या विश्रांतीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नामदार चषकाचा आस्वाद इथे मात्र तुम्ही सर्वजण घेताय. ऑनलाईन प्रेक्षक देखील खूप मोठ्या प्रमाणात 7S लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे आयकॉन आयडॉल आणि स्थानिक खेळाडूंचा दर्जेदार खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. आणि मॅचची परिस्थिती देखील ही मॅच देखील आज सुपर 8 मध्ये खरं तर 2 विजेत्या संघांमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळते. स्विच हिट मडो ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय बडोजच्या बॅट मधनं अतिशय जबरदस्त स्ट्रोक. 6 रन षटकार 6 धावा. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. तर या ठिकाणी एक पारितोषिक आहे ते मयूर भाऊ दिवटे
यांच्या वतीनं निलेश वरपे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते. मनोज जायभावेच्या बॅटमधनं हा षटकार ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती संदेश तांबेचं इथे स्वागत केलंय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे मात्र पाहायला मिळणार नाहीये. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला पहा. रिव्हर्स आणि स्विच हिट ह्या स्ट्रोकमध्ये जरी साम्य असेल तरी हा स्ट्रोक खेळण्यासाठी वेगवेगळे शैली इथे मैदानामध्ये वापरली जाते. ज्यावेळेस बॅटचा हँडल तुम्ही राईट हँडल ज्यावेळेस बॅटला असतो त्यावेळेस बॅटचा हँडल तो सरळ ज्यावेळेस पकडतो आणि तो खेळत असताना फक्त बॅटचा हँडल आपण पाहतो हात कोणत्याही पद्धतीनं हातामध्ये फेरबदलाव न करता जर तो स्ट्रोक खेळला गेला तर त्याला स्विच हिट अशा पद्धतीनं त्या स्ट्रोकची उद्घोषणा केली जाते. पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये बॉल पोहोचणार आहे. बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत 4 चौकार. 4 रन 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक पहा. पुढे एकदा पुढे पोहोचले. 39 धावा. शेवटचे 15 बॉल शिल्लक आहेत. 55 धावा विजयासाठी बनवायच्या. स्विच हिट आणि रिव्हर्स यामध्ये आपण चर्चा करत होतो. रिव्हर्स स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतो बॅटचा हँडल पकडताना इथे मात्र पूर्णपणे स्ट्रोक खेळताना बॅटचा हँडल पकडत असताना इथे मात्र थोडंसं वेगळेपण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. इथे पुन्हा एकदा एक स्विच हिट मनोज जायभावेच्या बॅटमधनं येतोय. टोले जंग फटका. 6 धावा. षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दर्शदार अशी बॅटिंग इथे तुम्हाला मनोज जायभावेची पाहायला मिळते. आणि पहा ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरताना मनोज जायभावे तुम्हाला पाहायला मिळतोय. थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. खूप दर्जेदार बॅटिंग इथे मनोज जायभावेची तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी फायटिंग करताना मनोज जायभावे खरं तर तुम्हाला पाहायला मिळाली. खरं तर ह्या स्ट्रोकची गरज आहे. ह्या फटक्यांची गरज आहे. कारण स्कोर जर आपण पाहिलं इथे मैदानावरती अजूनही खूप मोठं टार्गेट तुमच्या समोर आहे. बॉल जर आपण पाहिले शिल्लक आहेत अजूनही शेवटचे. स्क्रीनवरती हा स्ट्रोक आणि त्यानंतर घेतलेला कॅच रवी माटे यांच्या माध्यमातून घेतलेला कॅच देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशन पहा. 13 बॉल शिल्लक आहेत. 49 धावींची गरज. 13 चेंडू 49. 45 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड मध्ये आल्यात. संदेश तांबे इथे मात्र विजयाचा संदेश देत आहेत. पुन्हा एकदा हो याबरोबर पहा वेगावरती स्वार होणारा बॉलर तुम्ही पाहताय. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिंगल इथे मात्र मिळणार आहे. धावफलकामध्ये 1 धाव या ठिकाणी येणार आहे. षटक देखील संपतंय. 4 षटकांच्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये धावा देखील तुम्ही पाहताय ते असणार आहे 46. शेवटचे 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. शेवटचे 12 बॉल 48 धावा अजून विजयासाठी बनवायच्यात आणि ह्या धावा पूर्ण होऊ शकतात. कित्येक मॅचमध्ये कित्येक टुर्नामेंटमध्ये हे रेकॉर्ड बनवताना आपण प्लेयर्सला पाहिलंय आणि कित्येक प्लेयर्सच्या नावावरती असे रेकॉर्ड आहेत. 12 बॉलमध्ये 48 बनवायच्यात. या अगोदरच्या एडिंगमध्ये देखील 5 बॉलमध्ये 30 होताना तुम्ही पाहिल्यात. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. अमित हो पहा अगदी जबरदस्त बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पहा अगदी पिचिंग झाल्यानंतर खूप हातभर बॉल इथे मात्र वळताना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र अमित तांबे बॉलिंग मार्कवरती
पुन्हा एकदा सरळ बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज बाद असेल निलेश वरपे. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. निलेश वरपे इथे बाद होत आहेत. अमित तांबे अगदी फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट केला, त्यानंतर डिरेक्ट हिट पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि निलेश वरपे इथे तुम्हाला बाद होताना पाहायला मिळतात. कदाचित हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, पण त्यानंतर इथे मात्र डॉट बॉल येणं, इथे विकेट येणं पुन्हा एकदा गरजेचं आहे. 10 चेंडू 48 ची गरज. 10 चेंडू आणि 48 धावांची गरज. दहा चेंडू 48 ची गरज. पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळणार नाही. व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मध्ये छोटासा बदलाव होणार आहे. वाईड आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईडची ही एक रन. शेवटचे 10 चेंडू 47 बनवायच्यात. एक महागडं षटक या अगोदर ह्या इनिंगमध्ये, अगोदरच्या इनिंगमध्ये तुम्ही पाहिलं होतं 30 धावा आल्या होत्या आणि कदाचित त्या गोष्टीचा परिणाम इथे कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमवरती तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्या 30 धावा खरं तर खूप महागड्या ठरल्या आणि त्यानंतर बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सवरती देखील खूप असं दडपण पाहायला मिळालं, दबाव प्रेशर पाहायला मिळालं आणि त्यानंतर परफॉर्मन्स देखील थोडासा डल होताना पाहायला मिळाला. पण बॅटिंगमध्ये देखील मनोज जायभावेने इथे थोडंसं प्रभावित केलं, निलेश वरपे यांनी देखील प्रभावित केलं. पण उर्वरित बॅट्समन इथे मैदानावरती मात्र कशा प्रकारची कामगिरी करणार तिथे आपण पाहतोय. एक सुंदर कॅच इथे मैदानावरती होतोय. फलंदाज मैदानावरती बाद असेल किरण खोबरे. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. किरण खोबरेच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या मॅचला आता एक खरं तर वेगळी कलाटणी मिळणार आहे, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमनं ह्या मॅचवरती पूर्णपणे इथे प्रभुत्व मिळवले, पकड मिळवली आणि मी तर म्हणेल ही घोरपडीची पकड आहे, ती सोडवणं इतकं सोपं नाहीये. आणि मॅच संपल्यानंतर यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये ज्या 2 टीम्स असणार आहे, दोन्ही टीम्सला सूचना असेल मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. फिल्डिंग करणारी टीम हॉटेल जय हो, मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. 8 बॉल 46 धावांची गरज. क्लीन बॉल, लागोपाठचा दुसरा फलंदाज इथे आपण पाहतोय बाद असेल. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. लागोपाठचे 2 विकेट्स इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर इथे न्यू बॅटल मैदानाच्या मध्ये येणार आहेत बंटी, आणि बंटी यांनी जर षटकार खेळला तर हनुमंत दादा गव्हाणे आणि अंकुजी शेगडे यांच्या वतीनं प्रत्येकी 500 रुपयांचं प्राइज, अर्थात 1000 रुपयांचं प्राइज मिळणार आहे. पहिल्याच बॉलवरती जर इथे षटकार अटेम्प्ट केला, 6 धावा जर खेळल्या तर 1000 रुपयाचं, तर गौरव नाईक यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं प्राइज इथे दिलं जाणार. 1500 रुपये हे क्रिकेटवरती खरं तर शादब शेख यांच्या वतीनं 1000, 2500 रुपये. आणि याच बरोबर डीप लॉंग ऑन चरण षटकार, 6 धावा षटकार. आता मी नसतो कोणाला बी.
फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. थँक्यू. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर याचकडून. थँक्यू. पहा इथे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, षटकार मारल्यानंतर बंटीच्या चेहऱ्यावर जितका आनंद पाहायला मिळाला नाही ना, तितका आनंद अमित तांबेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. हे काय घडलं असेल मैदानाच्या आतमध्ये, हे अमित तांबेने पूर्णपणे ओळखलेलं आहे. आणि त्या षटकाराची किंमत 2,500 रुपये होती आणि यानंतर या ठिकाणी 2,500 रुपयांचं पारितोषिक बंटीला मिळालेलं आहे. आणि पहा आता शेवटचे 6 बॉल इथे शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये 40 बनवायच्यात. मॅचमध्ये थोडीशी औपचारिकता नक्कीच आहे, कारण 6 चेंडूमध्ये 40, 46, 45 धावा बनवताना आपण पाहिल्यात. आज मैदानावरती काय होणार. 6 चेंडूमध्ये 40 बनवायच्यात. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी आज दिवसभरातील पहिली टीम कोणती असेल, ह्या प्रश्नाचं उत्तर देखील मैदानाच्या आतमध्ये इथे क्रीडा रसिकांना मिळणार आहे. अंकुश शेकडे सर, त्यानंतर हनुमंत दादा गव्हाणे, त्यानंतर अजून गौरव नेक. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली कॅच आणि ह्या बरोबर छेरन षटकार. 6 धावा. माझ्या पुढं नाही चालत डांडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा. थँक्यू. एक षटकार आलाय, दुसरा येणार का. बॉल हवेमध्ये, फिल्डर पुढे एकदा आणि आता मात्र कॅच इथे मात्र कलेक्ट केलाय. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. धावफलक आपण पाहतोय 60 या धावसंख्येवरती 6वा फलंदाज बाद. 4 चेंडू शिल्लक आहेत. 34 धाव्यांची गरज. 4 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 34 धाव्यांची गरज. इथे मात्र विजयासाठी आव्हान इथे मैदानाच्या आतमध्ये अजूनही असेल. 4ही चेंडूवरती जरी इथे षटकार ठोकले तरी विजय इथे मात्र कुठे दिसत नाही. पण कदाचित एखादे 2 अतिरिक्त चेंडू आले तर ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत येईल. पण जर आणि तरचा प्रश्न आहे. 4 चेंडू 34ची गरज. कुठं बॉल, त्याला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर एरियामध्ये खेळणे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल. एक सिंगल इथे मात्र भेटणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळतो. 61 धावा धावफलकामध्ये. 3 चेंडू बाकी आहेत. 33 धाव्यांची गरज. शेवटचे 3 बॉल इथे मात्र बाकी आहेत आणि 33 धावा विजयासाठी अजूनही बनवायच्यात. 3 चेंडू 33. सुपर 8 मधून क्वालिफाय होणारी पहिली टीम इथे बक्षीस फेरीमध्ये कोणती असेल. आणि इथे तुम्ही पहा आता जवळजवळ विजयाचे संकेत इथे मात्र आपण पाहतोय श्री साई सह्याद्री ह्या टीमनं इथे मात्र दिलेले आहेत. रविभाऊ मते आणि वैभवदादा मते यांच्या मालकीची असणारी ही टीम तुम्ही पाहताय. श्री साई सह्याद्री विजयाच्या अगदी समीप उभे आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानावरती. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज. काल जर तुम्ही पाहिलं, पायरन्स क्रिकेट क्लब हा काल A गटामध्ये टॉपर ठरला. तर आता B गटामध्ये इथे टॉपर ठरणारी टीम आणि ती टीम असेल श्री साई सह्याद्री, रवी भाऊ मते आणि वैभव दाता मते यांच्या मालकीची टीम ठरते. आज क्वालिफाय होतीये बक्षीस फेरीमध्ये. जिंकलेल्या टीमचं स्वागत तर पराभूत टीमचं देखील अभिनंदन. तुम्हाला देखील यानंतर अजून एक मॅच इथे असेल. चला तर वेळ घेऊ नका. चला बंटी या. चला बोथ ऑफ टीम. हॉटेल जय हो ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. हॉटेल जय हो ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. आणि श्री साई सह्याद्री फोटो सेशन्स